सांगली जिल्ह्यात कन्या सबलीकरण उपक्रमातून शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। यातून जिल्ह्यातील 15,508 मुली येलो बेल्ट परीक्षा पास झाल्या। जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाला आश्वस्त करणारा हा उपक्रम असून यातून मुलींमध्ये आत्मरक्षणाच्या प्राथमिक तंत्रासह अनुशासन, संयम आणि निर्णय क्षमता निर्माण होईल। कराटे प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचं कवच मिळून यातून खऱ्या अर्थानं कन्या सबलीकरण होत आहे। येलो बेल्ट प्राप्त 15,000 पैकी 1,000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी ब्लॅक बेल्ट मिळवण्यापर्यंत मजल मारली। त्यासाठी त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। सांगली जिल्ह्यातील कन्या सबलीकरण उपक्रमाअंतर्गत आयोजित सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थिनींना येलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी प्रशासनिक कामांचा सामाजिक उपक्रमांवर भर देऊन मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचं विशेष अभिनंदन केले। दीपायन बँक्वेट हॉल इथं आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार इंद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य समित कदम, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील, जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शर्दिनी काकडे, निवासी माध्यमिक शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे, पालकमंत्री यांचं विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे साहेब हे असे कलेक्टर आपल्याला मिळालेले आहेत। त्याच्या आधी महाराष्ट्राच्या सारथी नावाची आपली जी संस्था आहे सरकारची, त्याचे ते मॅनेजिंग डिरेक्टर किंवा इंचार्ज होते। त्यात त्याने खूप चांगलं काम केलं। प्रामुख्याने मराठा समाजाला आर्थिक सपोर्ट मिळावा, MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची फी सरकारने भरायची, विदेशात जाणाऱ्या मुलांची फी सरकारने भरायची, असे अनेक उपक्रम चालवणाऱ्या सारथीचे ते प्रमुख होते। आणि सारथी त्याने खूप चांगले विकसित केल्यामुळे सांगली सरकार जिल्ह्याला कलेक्टर म्हणून आणलं आणि त्या कलेक्टर म्हणून काम करताना केवळ प्रशासनिक कामे म्हणजे सामारा, मोजणी, टॅक्स कलेक्ट करणं यावर ते करता करता केलंच पाहिजे। त्याने अशा काही सामाजिक उपक्रमांवर लक्ष दिले।